ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवद्गीता अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. हा अध्याय त्या क्षणाचे वर्णन करतो जेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवतात, ज्यात वेळ, विनाश, सृष्टी, ब्रह्मांड, देवता, शक्ती सर्व एका स्वरूपात प्रकट होतात. हा अध्याय आपल्याला शिकवतो की विश्वाची सर्वशक्तिमान व्यवस्था कशी कार्य करते आणि मानवाचा त्यात काय वाटा आहे. चला तर मग अर्जुनाच्या डोळ्यातून आपण सुद्धा हे विश्वरूप पाहूया. श्लोक 1. अर्जुन म्हणतात, हे कृष्णा, तू जे आध्यात्मिक रहस्य मला सांगितलेस त्यामुळे माझा मोह दूर झाला. ज्ञान मनामधील अज्ञानाचा अंधार दूर करते. कृष्णाचे उपदेश अर्जुनाला आतून स्थिर करतात. खरे ज्ञान आपल्याला हलके करते. जेव्हा सत्य समजते तेव्हा मनातील भीती कमी होते. श्लोक 2. तू आपल्या योगशक्तीने ज्या जन्ममरणाच्या रहस्याची माहिती दिलीस त्यामुळे तुझा महानपणा मला जाणवतो. भावार्थ, देवाची लीला केवळ पूजा करून नाही समजत, ज्ञान, अनुभव आणि श्रद्धेने समजते. फक्त पूजा करून काही उपयोग नाही. ज्ञान असला पाहिजे, अनुभव असले पाहिजे, श्रद्धा ठेवली पाहिजे आणि निस्वार्थपणे कार्य केले पाहिजे. जीवनावर प्रभुत्व मिळवण्यासाठी आधी सत्य समजून घ्यावं लागतं. श्लोक 3. हे परमेश्वरा, तू मला सांगितलंस की तू सर्व काही आहेस. हे विश्व कसं आहे हे मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो, असे अर्जुन कृष्णाला म्हणतात. अर्जुनाची इच्छा देवाला जाणून घेण्याची, अनुभवण्याची, पाहण्याची आहे. श्रद्धा फक्त ऐकण्यात नसते, ती अनुभवण्यात असते. श्लोक 4. जर तुला वाटले की मी पाहण्यास पात्र आहे तर कृपा करून तुझे विश्वरूप मला दाखव. देवदर्शन त्यांच्या कृपेनेच मिळते. नम्रता हेच देवदर्शनाचं साधन आहे. अहंकाराने काही मिळत नाही. अहंकार कधीही बाळगू नये, असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. श्लोक 5. कृष्ण म्हणतात, अर्जुना, माझे अनंत स्वरूप, दिव्य रूप, शक्ती आणि अद्भुतता पहा. देव अमर्याद आहे. त्याची प्रत्येक रूप सुंदर आणि शक्तिशाली आहे. तू देवाला एका कल्पनेत बांधू शकत नाहीस. तो सर्वत्र आहे. देव सर्वत्र आहेत. प्रत्येक जीवात, प्रत्येक ज्ञानात, प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक पक्षात, प्रत्येक प्राण्यात, प्रत्येक जीवात देव आहेत. श्लोक 6. कृष्ण अर्जुनाला सांगतात, देवतांचे विविध रूप, रुद्र, वसु, आदित्य आणि विश्वातील सर्व रूप माझ्यातच आहेत. देव म्हणजे सर्व सृष्टीचं एकत्रित रूप. प्रत्येक व्यक्तीत देवाचा अंश आहे. प्रत्येक व्यक्तीत, प्रत्येक माणसात देवाचा अंश असतो. कोणालाही कमी समजू नको, कोणालाही कमी समजू नको, असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. श्लोक 7. संपूर्ण विश्व माझ्या शरीरात पहा. कृष्ण सांगतात, विश्व एकच आहे आणि ते माझ्यात सामावलेलं आहे. आत्म्याची शक्ती अपरिमित आहे. मनाचा विस्तार केला की दैवतत्व अनुभवला येतं. श्लोक 8. हे अर्जुना, माझं रूप तू साध्या डोळ्यांनी पाहू शकत नाहीस. मी तुला दिव्य दृष्टी देतो. दैवी अनुभवासाठी दैवी सृष्टी लागते. सामान्य बुद्धी देव समजू शकत नाही. आध्यात्मिक दृष्टी म्हणजे स्वतःला आणि जगाला शुद्ध नजरेनं पाहणं. श्लोक 9. अत्यंत सविस्तर अर्थ पाहूयात. संजय म्हणतो, हे राजन धृतराष्ट्र, कृष्णाने अर्जुनाला हे सांगितल्यावर त्यांनी त्यांच्यासमोर आपले परमदैवी आणि अद्वितीय विश्वरूप प्रकट केले. संजय कोण असतात हे आपण
पहिल्या अध्यायात सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमध्ये सर्व अध्याय दिलेले आहेत. त्यातील पहिला अध्याय पाहून घ्या. हा श्लोक विश्वरूप दर्शनाची सुरुवात दर्शवतो. कृष्ण आता फक्त गोष्टी सांगत नाहीत, ते अर्जुनाला देव कसा दिसतो हे प्रत्यक्ष दाखवत आहेत. कधी कधी शिक्षक बोलून थकत नाही, पण विद्यार्थी अनुभवला तयार असतो. मग गुरु अनुभव देतो. कधी शब्द न सांगू शकणाऱ्या गोष्टी दर्शन खूप सहज सांगतात. श्लोक 10. कृष्णाचे विश्वरूप अनेक मुख असलेले, अनेक डोळे असलेले, अनंत अद्भुत रूपांनी भरलेले, दिव्य आभूषणांनी सुशोभित, दिव्य अस्त्र शस्त्रे धारण केलेले असे विराट आणि अनेक रूपात प्रकट झाले. देवाच्या रूपाला संख्या नाही, देवाच्या रूपाला संख्या नाही. देव हा एका रूपात मर्यादित नाही, तो अनंत रूपात प्रकटतो. हा जगातील प्रत्येक चेहरा, प्रत्येक जीव देवाच्या एका रूपाचा भाग आहे. देव शोधायला मंदिरात जाऊ नकोस, देव शोधायला मंदिरात जाऊ नकोस. प्रत्येक रूपात देव आहे, प्रत्येक रूपात देव आहे. तू ज्या व्यक्तीकडे पाहतोस तीही देवाच्या एका रूपाची झलक आहे, तीही देवाच्या एका रूपाची झलक आहे. देव प्रत्येक जीवात आहे, प्रत्येक श्वासात आहे. श्लोक 11. कृष्णाचे विश्वरूप होते दिव्य पुष्पमाळांनी सजलेले, दिव्य वस्त्रे घातलेले, दिव्य सुगंधांनी युक्त, पूर्ण आश्चर्यांनी भरलेले, अनंत मर्यादाहीन आणि सर्व दिशांनी झळकणारे हे असे देवाचे रूप साजेसं आहे. भावार्थ: विश्वरूप म्हणजे सौंदर्य, शक्ती, अनंतत्व, दिव्यता या सर्व गुणांचे संपूर्ण मिश्रण आहे. देवाकडे रूप नाही असं नाही, त्याच्याकडे अनंत रूप आहे. प्रत्येक दिशेत तोच आहे. जेव्हा मन खुलं होतं तेव्हा जीवनातल्या प्रत्येक गोष्टीत दिव्यता दिसू लागते. श्लोक 12. जर आकाशात 1000 सूर्य एकाच वेळी उगवले तरी त्याच्या प्रकाशासारखा तेज कृष्णाच्या विश्वरूपामध्ये दिसत होता. इथे कृष्णाच्या रूपाच्या तेजस्वितेची तुलना करण्यास मानवी शब्दही अपुरे पडतात. 1000 सूर्याचं तेज देखील कृष्णाच्या दिव्यतेसमोर क्षीण होतं. देव म्हणजे दिव्यता, तेज, प्रकाश, ज्ञान याचा महासागर होय. काही अनुभव एवढे महान असतात की मेंदू त्यात शब्दात पकडू शकत नाही. काही अनुभव एवढे महान असतात की मेंदू त्याला शब्दात पकडू शकत नाही. तुझ्या जीवनात जेव्हा जाणीव उत्पन्न होते तेव्हा सगळं अचानक उजळतं. अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो, ज्ञानानेच अज्ञानाचा अंधार नाहीसा होतो. श्लोक 13. अर्जुनाला त्या विश्वरूपात संपूर्ण विश्व, सर्व लोक, सर्व प्राणी, सर्व देव, सर्व दिशा एकाच कृष्णाच्या शरीरात एकत्र दिसले. स्वतःच्या नेत्रांनी अर्जुन पाहतो की देव संपूर्ण विश्वाचा आधार आहे. देव वेगळा नाही, देवच हे संपूर्ण विश्व आहे असा अर्जुनाला अनुभव येतो. जीवनातील प्रत्येक गोष्ट, चांगली, वाईट, सुंदर, कुरूप, सुख, दुःख ही सर्व एका दैवी व्यवस्थेचा भाग आहेत. जीवनातील आपल्याला काही संदेश भेटतो, आपण वेगळे वाटतो, पण आपण सर्व एकाच स्रोताशी जोडलेले आहोत. सर्व जीव एकाच दैवी अस्तित्वाचे अंश आहेत. सर्व जीव एकाच दैवी अस्तित्वाचे अंश आहेत. श्लोक 14. अर्जुनाने जे विराट, अनंत, तेजस्वी रूप पाहिले ते पाहून त्याला अचंबा, आश्चर्य, थरार, भीती हे सर्व एकाच वेळी जाणवले. त्याचे अंग शहारले, मन रोमांचित झाले आणि तो अत्यंत भक्तिभावाने नमस्कार करून खाली वाकला. भावार्थ: देवाचं खरं रूप पाहिलं की मनात भीती आणि भक्ती दोन्ही येतात.
कारण ते रूप मानवी कल्पनेच्या पलीकडचं असतं. कधी कधी सत्य अतिशय मोठं असतं, ते स्वीकारायला मनाला धैर्य लागतं. सत्यही अतिशय मोठं असतं, ते स्वीकारायला मनाला धैर्य लागतं, मन धीट लागतं. श्लोक 15. अर्जुन त्या विश्वरूपात सर्व देवता, सर्व प्राणी, कृष्णाची अनंत रूपे, आकाश, भूमी, महासागर आणि संपूर्ण विश्व एकाच दिव्य देहात पाहतो. देव वेगळा नाही, देव संपूर्ण विश्वात पसरलेला आहे. जीवनातील अर्थ: जेव्हा नजर बदलते तेव्हा संपूर्ण विश्व देवाचं रूप वाटू लागतं. नजर चांगली असावी, आपला बघण्याचा दृष्टिकोन चांगला असावा. श्लोक 16. अर्जुन म्हणतो, मी तुझ्या अनंत मुखामध्ये, अनंत डोळ्यात, अनंत दिशांना पसरलेल्या रूपात कुठलाही आरंभ, मध्य किंवा शेवट पाहू शकत नाही. देवाला सुरुवात नाही, शेवट नाही. तो असीम म्हणजे त्याला सीमा नाही, अपरिमित आहे. जगात प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे, पण दैवी सत्य शाश्वत असतं. श्लोक 17. अर्जुन त्या रूपात प्रखर तेज, ज्वालेसारखा प्रकाश, आकाशाच्या पलीकडे जाणारा दिव्य प्रकाश याचा अनुभव घेतो. देवाच्या मुकुट, गदा, चक्र व शस्त्रांनी ते रूप अधिक तेजस्वी दिसतं. दैवी शक्ती म्हणजे कृपा आणि सामर्थ्य दोन्हीचे मिश्रण आहे. दैवी शक्ती म्हणजे कृपा आणि सामर्थ्य या दोन्हीचं मिश्रण आहे. प्रकाश असला तरी त्याच्यासोबत जबाबदारी आणि सामर्थ्य असतं. श्लोक 18. अर्जुन म्हणतात, तूच सर्वात श्रेष्ठ आहे, अनादी आहे, अनंत आहे, अपरंपार आहेस. तू सर्वश्रेष्ठ आहे असं श्रीकृष्णांना म्हणतात. तूच या सृष्टीचा आधार आहे, तूच या जगाचा आधार आहे, तूच या जनतेचा आधार आहे. दैवी अधिष्ठानाशिवाय जग चालत नाही. दैवी अधिष्ठानाशिवाय जग चालत नाही. मनाला मजबूत आधार हवा. देवावरचा विश्वास तो आधार आहे. देवावरचा विश्वास तो आधार आहे. श्रद्धा हा आधार आहे. श्लोक 19. अर्जुन पाहतो की देवाचं विश्वरूप सर्व दिशांनी पसरलेलं आहे, ज्यात दिव्य तेज आहे, अत्यंत विशालता आहे आणि ती महान शक्ती जगाला झेपेल अशीही नाही. ती शक्ती खूप मोठी आहे, खूप विशाल आहे. दैवी अस्तित्व मर्यादारहित आहे. त्याचं मोजमाप करणं म्हणजे अशक्य आहे. देव सर्वत्र आहे. जीवनात काही गोष्टी अकथनीय असतात, त्या फक्त अनुभवायच्या असतात. श्लोक 20. अर्जुन म्हणतात की आकाश, पृथ्वी, अंतरिक्ष सर्व जागा कृष्णाच्या विश्वरूपाने व्यापलेल्या आहेत. सर्व जागा कृष्णाच्या विश्वरूपाने व्यापलेल्या आहेत. जगातील प्रत्येक वस्तू त्या रूपात सामावलेली आहे. जगातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक श्वासात, प्रत्येक क्षणात, प्रत्येक जीवात विश्वरूपात देव साकारलेले आहेत. देव सर्वत्र आहे. अंतरिक्षात, पृथ्वीवर, प्रत्येक कणात आहे. मी एकटा आहे हा विचार चुकीचा आहे. आपण सर्व दैवी ऊर्जेने चे आधार आहेत. सर्व दैवी ऊर्जेवर आपण आधारलेला आहे. श्रद्धा आहे आपली त्याच्यावर, असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात. श्लोक 21. देवदूत, ऋषी, सिद्ध आणि दिव्य प्राणी कृष्णाच्या विश्वरूपाकडे पाहून आश्चर्यचकित झाले होते. त्यांना त्या रूपाच्या तेजाकडे पूर्णपणे पाहताही येत नव्हतं. काही भयाने थरथरत प्रार्थना करत होते. दैवी सत्य जेव्हा समोर येतं, ते कौतुक आणि भीती दोन्ही एकाच वेळी निर्माण करतं. जीवनातील मोठ्या गोष्टी आश्चर्यकारक असतात, पण त्या समजण्यासाठी मन स्थिर असायला लागतं. मन स्थिर असायला लागतं. श्लोक 22. अर्थ: जगातील सर्व देवता कृष्णाच्या त्या विशाल रूपासमोर विविध प्रकारची स्तुती, नमस्कार, प्रार्थना करताना अर्जुनाला दिसतात. जे दैवते इतरांना शक्ती देतात,
ते सुद्धा या विश्वरूपापुढे नतमस्तक झाले आहेत. याचा अर्थ कृष्ण हे सर्वोच्च शक्ती आहेत. याचा अर्थ कृष्ण हे सर्वोच्च शक्ती आहेत. जगातील प्रत्येक शक्ती एका सर्वोच्च शक्तीकडूनच येते. जगात काहीही स्वतंत्र नाही. जगात काहीही स्वतंत्र नाही. श्लोक 22चा भावार्थ. अर्जुनाला हे दिसतं की देव, दानव, ऋषी, प्राणी हे सगळे चैतन्यमय दृश्य एकाच दैवी स्वरूपामध्ये एकत्र सुसंगत परस्पर जोडलेलं आहे. आपण वेगळे नाही. आपण सर्व एका मोठ्या दैवी यंत्रणेचे भाग आहोत. श्लोक 23. अर्जुन म्हणतात, हे भगवान, तुमचे विशाल हात, पाय, तोंडे, डोळे याच्या तेजामुळे समोरचं सर्व विश्व हलतंय, कंपतंय आणि अतिशय तीव्र दिव्य ऊर्जेनं भरलेला आहे. तो अर्जुन सांगतात, तुमचं भव्य प्रखर तेजस्वी स्वरूप पाहून माझं मन भीतीने थरथरत आहे. श्रीकृष्ण. भावार्थ. दैवी सामर्थ्याचं दर्शन होतं तेव्हा मनाचा अहंकार तुटून पडतो. आपण निस्वार्थ राहतो. अर्जुनाला कळतं, मी किती लहान आहे. खरी शक्ती पाहिली की आपला अहंकार संपतो आणि नम्रता जन्मते. श्लोक 24. अर्जुन म्हणतात, हे देव, तुमचं मुख आकाशापर्यंत पसरलेलं आहे. तुमचं शरीर सर्व दिशात पसरलेलं आहे. ज्वाळासारख्या तेजस्वी प्रकाश. तुमचं रूप इतकं मोठं आहे की मी त्याचा आरंभ, मध्य किंवा शेवट शोधू शकत नाही. मी प्रतिकात्मकता सांगतो की देवाला सीमा नाही. मानव बुद्धीने देवाला मोजता येत नाही. आपण कोणत्याही शब्दात देवाचं रूप सांगू शकत नाही, कारण तो विश्वरूपात आहे. जीवनाचा, विश्वाचा, नियतीचा आरंभ, मध्य, शेवट आपल्याला कधीच पूर्ण समजत नाही. ते आपल्यापेक्षा खूप मोठं ब्रह्मांड आहे. श्लोक 25. अर्जुन सांगतात की देवाचे तीक्ष्ण अग्नीसारखे डोळे, भीषण तेज, अनेक जबडे जणू विनाशाचं प्रतीक दिसत आहेत. जणू विनाशाचं प्रतीक दिसत आहेत. अर्जुन म्हणतात, हे प्रभू, तुमचं हे रूप पाहून माझ्या मनात मोठी भीती उत्पन्न होत आहे. विश्वरूपात निर्मितीसोबत विनाशही आहे. देव फक्त प्रेमच नव्हे, देव न्याय, संतुलन, बदल हे सुद्धा आहे. जीवनातील अर्थ. जगात प्रत्येक निर्मितीबरोबर विनाशही असतोच. प्रत्येक गोष्टीचा विनाशही होतो. प्रत्येक जीवाचा विनाशही ठरलेला असतो आणि तोच नवीन सुरुवातीसाठी आवश्यक आहे. श्लोक 26 आणि 27चा अर्थ. अर्जुनाला दिसतं, कौरव पक्षातील अनेक महान योद्धे, धृतराष्ट्राचे पुत्र, सेनापती आणि वीर कृष्णाच्या प्रचंड रूपातील ज्वालामुखीसारख्या मोठ्या मुखामध्ये, दातामध्ये जबरदस्त वेगाने धावत गेले आहेत. काही जण जोरात ओरडत, तर काही जण अगदी शांतीने त्यांच्या नियतीकडे खेचले जात आहेत. ते सारे विनाशाच्या अग्नीकडे नियत झाल्यासारखे जात आहेत. हे खूप घन आहे. हे खूप मोठं आहे. कृष्ण दाखवत आहेत की जे काही घडतंय, युद्धभूमीवर घडतंय, ते आधीच निश्चित आहे. नियती चालते आहे. मानव फक्त तिचं साधन आहे. मानव फक्त तिचं साधन आहे. अर्जुनाला आत्ता समजते की हा युद्धाचा निर्णय त्याचा नाही. हा युद्धाचा निर्णय त्याचा नाही. हा निर्णय तर दिव्य शक्तीचा आहे. हा निर्णय तर दिव्य शक्तीचा आहे, असं अर्जुनाला वाटतं. कधी कधी जीवनात तुम्ही काहीही करा. कधी कधी जीवनात तुम्ही काहीही करा. काही घटना घडायच्या असतात. जे नियतीनं लिहिलंय ते टाळता येत नाही. भक्तांनो, हे आपल्या जीवनात उपयोगी पडणारा खूप मोठा मेसेज आहे.
जे घडायचं ते घडणार असतं, ते आपण टाळू शकत नाही. श्लोक 28 अर्थ अर्जुन म्हणतात, जसे प्रवाही नदीचे प्रवाह समुद्रात वेगाने जाऊन विलीन होतात, तसेच हे सर्व योद्धे, राजे, वीर कृष्णांच्या विशाल दिव्य मुखाकडे नियतीच्या ओढीनं धावत आहेत. हे दृश्य सांगतं की मानव आपल्या इच्छेने जगत असतो असे वाटते, पण प्रत्यक्षात तो एका मोठ्या वैश्विक प्रवाहाचा भाग आहे. कधी कधी आपण प्रयत्न केले तरीही काही घटना आपल्याकडे खेचल्या जातात. आपल्याला जी गोष्ट करायची नसली तरी एखादी घटना आपल्याकडे खेचली जाते, आपल्या हातून घडली जाते, कारण मोठ्या योजनेत त्याचे स्थान ठरलेले असते, ते विष्णूचे स्थान ठरलेले असते. श्लोक 29 अर्जुनाला दिसतं की हे सारे महान योद्धे जणू अग्नीकडे उडणाऱ्या पतंगासारखे कृष्णाच्या दैवी अग्निरूपात आपोआप जळण्यास धावत आहेत. हे विनाशाचे दृश्य म्हणजे कृष्ण विनाश करत आहेत असं नाही. विनाश हा त्या घमंडाने भरलेल्या अधर्मित झालेल्या लोकांचा परिणाम आहे. विनाश हा अधर्मित झालेल्या लोकांचा परिणाम आहे. अहंकार, अन्याय, क्रोध, लोभ हे स्वतःला जाळणारी अग्नी आहे. बघा, अहंकार हा स्वतःला जाळणारी अग्नी आहे. देव फक्त त्या प्रक्रियेला पुढे नेतात. श्लोक 30 कृष्णाचे तेजस्वी अग्निप्रकाशात दात जणू संपूर्ण विश्वाला पिळून गिळून टाकत आहेत असं अर्जुनाला दिसतं. काही योद्ध्यांची शरीर दातामध्ये अडकलेले आहेत. हा विनाशाचा देखावा सांगतो. जे अधर्माकडे वळले आहेत त्याचे अंत अपरिहार्य आहे. कृष्ण अर्जुनाला दाखवत आहेत की तो फक्त निमित्त आहे. जेव्हा तुमच्यावर एखादी मोठी जबाबदारी येते तेव्हा तुम्ही फक्त साधन असता. दिव्य शक्ती तुमच्या मार्फत काम करत असते. श्लोक 31 अर्जुन थरथरत विचारतो, हे अपरिमित रूप असलेले प्रभू, तुम्ही कोण? तुमचा उद्देश काय? हे भीषण रूप का धारण केले आहे? अर्जुन आता उत्तर शोधतो आहे. हे रूप जगाच्या विनाशासाठी आहे का, की नव्या सुरुवातीसाठी आहे का? जगाला नवीन दिशा, नवीन युग सुरू करण्यासाठी आहे, नवीन वळण देण्यासाठी आहे, असं अर्जुन श्रीकृष्णांना विचारतात. जेव्हा मनुष्य दैवी सत्याकडे जागृत होतो तेव्हा तो प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही. कृष्णाला पाहून अर्जुनाला कळतं, हे जग फक्त आनंद, सौंदर्य, प्रेम नसून न्याय, बदल, संतुलनही आहे. अनेक वेळा कठोर सत्य भीषण रूपात येतं, पण ते आवश्यक असतं जीवन पुढे नेण्यासाठी. श्लोक 32 अत्यंत प्रभावी अर्थ कृष्ण म्हणतात, मी काल आहे, मी वेळ आहे, मी विश्वाचा संहार करणारी शक्ती आहे. जे काही घडत आहे ते माझ्या इच्छेने आणि नियतीने घडत आहे. सर्व योद्धे आधीच नष्ट झालेले आहेत. अर्जुन फक्त माध्यम आहे. हे अत्यंत गहन तत्वज्ञान आहे. कृष्ण सांगतात की वेळ स्वतःच विनाशाची कारणे निर्माण करतात. वेळ सर्वात प्रभावी शक्ती आहे. ती शिकवते, बदलते, संतुलन ठेवते आणि चुकीचं नष्ट करते. श्लोक 33 कृष्ण म्हणतात अर्जुना, तू उभा राहा, युद्ध कर. या युद्धाचा निकाल आधीच ठरला आहे. मी या सर्वांचा नाश आधीच केला आहे. तू फक्त कार्य पूर्ण करण्यासाठी जन्माला आला आहेस. खरा वीर तोच जो स्वतःला देवाच्या कार्यासाठी वाहतो.
खरा वीर तो जो स्वतःला देवाच्या कार्यासाठी वाहतो. जीवनातील शिकवण बघा. कधी कधी तुमच्या आयुष्यातील काही कार्य तुमच्या जन्माचे कारण असतात. कधी कधी तुमच्या आयुष्यातील काही कार्य तुमच्या जन्माचे कारण असतात. तुम्हाला त्या आयुष्यात ते कार्य करणं खूप महत्त्वाचं असतं. त्यासाठीच तुम्ही जन्माला आलेले असतात असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. श्लोक 34. कृष्ण पुढे म्हणतात, भिवू नकोस, तू फक्त माझं दिव्य काम पूर्ण कर. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर योद्धे हे सर्व माझ्या दैवी योजनेत आधीच पराभूत आहेत. कृष्ण अर्जुनाला निडर बनवत आहेत, धीट बनवत आहेत, धैर्य देत आहेत. जेव्हा तुमच्यासोबत दैवी शक्ती असते तेव्हा भयाला जागा राहत नाही. दैवी शक्ती असते तेव्हा तुमच्या भयाला जागा राहत नाही. श्लोक 35. धृतराष्ट्राला वर्णन करताना तो अर्जुनाच्या मनस्थितीचे वर्णन करतो. कृष्णाचे प्रचंड भयानक तेजस्वी रूप पाहून अर्जुन नम्र झाला. त्याच्या अंगात थरथर होती, पण मन शेवटी भक्तीत बुडाले. भीती भक्तीत बदलते. जेव्हा मनाला सत्य कळतं तेव्हा भीतीही भक्तीत बदलते, कार्यात बदलते. दिव्यता समजली की भीती नाहीशी होते आणि विश्वास जन्मतो. आपल्या मनात विश्वास निर्माण होतो. श्लोक 36. अर्जुन म्हणतो, हे कृष्ण, तुमच्या महान अद्भुत स्वरूपाचे वर्णन ऐकून सर्व लोक आनंदी झाले. तुमचा महिमा जाणणारे तुम्हाला नमतात, तुम्हाला नमस्कार करतात, तर अधर्मी लोक भयभीत होत आहेत. सत्य आणि दिव्यता पाहून चांगले लोक शांत व प्रसन्न होतात, तर वाईट विचाराचे लोक घाबरतात. सत्याची भीती आदर असणाऱ्यांना नसते. ते फक्त चुकीला असणाऱ्यांना असते. ते फक्त जी चूक करतात त्यांना भीती असते. श्लोक 37. अर्जुन म्हणतात, तुम्ही सृष्टीचे जनक आहात. अर्जुन म्हणतात, श्रीकृष्णा, तुम्ही सृष्टीचे जनक आहात. सर्वांचा आदिपुरुष, अमर, असीम, श्रेष्ठ आहात. परमेश्वर, मग तुम्हाला नम्र न होणे शक्यच नाही. सत्य समजल्यावर अहंकार नमतो. खरी विनम्रता दैवी शक्तीची ओळख झाल्यावर येते. श्लोक 38. तुम्ही जाणणारे, ज्ञेय आणि ज्ञानाचे मूळ आहात. श्रीकृष्ण, तुम्ही जाणणारे, ज्ञेय आणि ज्ञानाचे मूळ आहात. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. तुम्ही विश्वाला व्यापणारा असीम प्रकाश आहात, असे श्रीकृष्णाला अर्जुन म्हणतात. जेव्हा मनुष्य स्वतःला ओळखतो तेव्हा त्याला जाणवतं, मी दैवी प्रकाशाचा अंश आहे, मी एक दैवी प्रकाशाचा भाग आहे. श्लोक 39. अर्जुन म्हणतात, तुम्ही वायू, यम, अग्नी, चंद्र, सूर्य, ब्रह्मा, जे काही देवतांमध्ये मानले जाते ते सर्व तुम्हीच आहे, असं श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतात. कृष्ण एखादी देवता नाहीत. ते सर्व देवतांचा मिलाप आहेत. देव वेगळे नाहीत. सर्व शक्तीचा स्रोत एकच आहे. श्लोक 40. अर्जुन म्हणतात, तुम्ही सर्व दिशांना पसरलेले आहात. तुम्हाला नमस्कार. पुढे मागे वर खाली प्रत्येक बाजूने तुमची मर्यादा नाही. तुमच्या या कार्याला मर्यादा नाही. दैवी उपस्थितीत सर्वत्र श्रीकृष्ण तुम्हीच आहेत, असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात. जेव्हा मन हे मान्य करतं तेव्हा जीवनातील भय नाहीसं होतं. श्लोक 41. अर्थ. अर्जुन म्हणतात, कृष्णा, मी तुम्हाला कधी मित्रासारखं समजून बोलतो, कधी तुम्हाला हिणवलं, त्या सर्व चुकीसाठी मी तुम्हाला माफही केलं. दिव्य रूप पाहिल्यानंतर
अर्जुनाला समजते कृष्ण फक्त त्याचे मित्र नव्हे तर परमेश्वर आहेत. समज नसेल म्हणून झालेल्या चुका देव नेहमी माफ करतो. फक्त मन सत्यनिष्ठ असावं. फक्त मन सत्यनिष्ठ असावं. श्लोक 42. अर्जुन म्हणतात, सभेत, विश्रांतीत, भोजनात, एकांतात मी कधीही अविवेकीपणे वागलो असेल तर कृपया श्रीकृष्ण देवा मला क्षमा असावी, मला क्षमा करावी, असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात. तुम्ही असीम आणि सर्वश्रेष्ठ आहात. खऱ्या अर्थाने आत्मज्ञान येतं जेव्हा मन स्वतःच्या चुकाची कबुली देतं. स्वतःच्या चुका मान्य करायला शिका. चुकून झालेल्या चुका मान्य करा. तपशिलातील विनम्रता आध्यात्मिक उन्नतीचा पाया असते. श्लोक 43. अर्जुन म्हणतो, तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. तुमच्यासारखा दुसरा कोणी नाही. तुमच्या महानतेला कोणीच स्पर्धा करू शकत नाही. दैवी रूप पाहिल्यावर अर्जुनाला कृष्णाचे खरं सामर्थ्य पूर्णपणे समजते. दैवी शक्तीवर विश्वास बसला की मन स्थिर होतं. दैवी शक्तीवर विश्वास बसला की मन स्थिर होतं. श्लोक 44. अर्जुन म्हणतात, तुम्ही पिता आहात, तुम्ही गुरु आहात. अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात, तुम्ही पिता आहात, गुरु आहात, सर्वश्रेष्ठ आहात. म्हणून मी तुमच्या दयेसाठी विनवणी करतो. तुमच्या कृपेशिवाय मी काहीही नाही. तुमच्या पुढे मी काहीही नाही. तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. सर्वात मोठा समर्पण अर्जुनाचा परमेश्वराला पूर्ण शरणागती भाव. विनम्रता हीच खऱ्या भक्तीची ताकद आहे. विनम्रता हीच खऱ्या भक्तीची ताकद आहे. श्लोक 45. अर्जुन म्हणतात, हे विशाल, तेजस्वी, भीषण रूप पाहून माझी मनस्थिती अस्थिर झाली. तुमचे हे विशाल, तेजस्वी, भीषण रूप पाहून माझी मनस्थिती अस्थिर झाली आहे. कृपा करून तुमचा शांत, सुंदर, सौम्य रूप मला दाखवा. तुमचं सौम्य रूप मला दाखवा, असं अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतात. मानवी मनाला भीतीपेक्षा प्रेम जवळ वाटतं. मानवी मनाला भीतीपेक्षा प्रेम जवळ वाटतं. दैवी शक्तीची 2 रूपे आहेत. दैवी शक्तीची 2 रूपे आहेत. कठोर आणि कोमल. मनाला कोमलता अधिक प्रिय आहे. श्लोक 46. अर्जुन म्हणतात, तुमचा 4 हातांचा सुंदर विष्णुरूप, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेलं रूप, कृपया ते मला पुन्हा दर्शन द्या. मला पुन्हा दर्शन द्या. अर्जुनाला भीती कमी करून देवाचे सौम्य रूप पाहायचे आहे. देवाचं ते सुंदर रूप अर्जुनाला पाहायचं आहे. कठोरतेतून प्रेमाकडे जाणे. कठोरतेतून प्रेमाकडे जाणे हेच आध्यात्मिक प्रवासाचं पाऊल आहे. श्लोक 47. कृष्ण म्हणतात, हे अर्जुना, माझं हे विश्वरूप देवतांनी, ऋषींनी, योगींनी सुद्धा अगणित जन्म ध्यान केलं तरीही असा अनुभव पाहिला नाही. अर्जुनाला मिळालेला अनुभव दुर्लभ, अत्यंत उच्च आणि दैवी आहे. अत्यंत उच्च गुणवत्तेचा आहे. काही अनुभव मानवाला विशेष कारणाने दिले जातात. काही अनुभव मानवाला विशेष कारणाने दिले जातात. त्यातून काहीतरी शिकायचं असतं, काहीतरी अनुभवायचं असतं. श्लोक 48. कृष्ण पुढे सांगतात की हे रूप यज्ञ, तप, दान किंवा वेद अध्ययनानेही कोणालाही सहज दिसत नाही. हा अनुभव फक्त शुद्ध मन, दैवी कृपा, योग्य क्षण याच्या मिश्रणानेच येते. तुमचंही शुद्ध मन, दैवी कृपा, योग्य क्षण असेल तेव्हाच आपल्याला दैवी स्वरूपाचं ज्ञान मिळतं. आपल्याला प्रसन्न होतात. प्रयत्न महत्त्वाचे आहेत, पण कृपा मिळणेही तितकेच आवश्यक आहे. श्लोक 49. कृष्ण म्हणतात, अर्जुना, घाबरू नकोस. हे भीषण रूप विसर. मी आता माझं सौम्य, शांत, मानवी रूप तुला पुन्हा दाखवतो. देव आपल्या भक्ताच्या मनस्थितीचा विचार करतात.
दैवी प्रेम नेहमीच मनाला शांततेकडे घेऊन जातं. दैवी प्रेम नेहमी मनाला शांततेकडे घेऊन जातं. कृष्णाने पुन्हा आपले चतुर्भुज रूप दाखवले आणि नंतर साधी प्रेमळ मानवी रूप धारण केलं. हे पाहून अर्जुनाची भीती नाहीशी झाली आणि त्याला मनशांती लाभली. अर्जुनाला मनशांती लाभली आणि भीती नाहीशी झाली. दिव्य सौंदर्य मनाला स्थिर आणि शांत बनवतं. दिव्य सौंदर्य मनाला स्थिर आणि शांत बनवतं. शांत मनात देवाची अनुभूती गाठणे. शांत मनात देवाची अनुभूती गाठणे सर्वात सोपं असतं. मन शांत निस्वार्थ ठेवावं. श्लोक 51. अर्जुन म्हणतात, कृष्णाने आपले शांत सुंदर मानवी रूप धारण केलं तेव्हा अर्जुनाचा भीतीने घाबरलेला मनोभाव हळूहळू शांत झाला. तो आनंदी झाला. अर्जुन आनंदी झाला. श्वास स्थिर झाला. मनातील भीती कमी झाला आणि त्यांच्यात आत्मविश्वास परत आला. भीषण विश्वरूप पाहताना अर्जुनाला मन स्थिर ठेवणं कठीण झालं, पण देवाचे कोमल रूप पाहताना त्याला पुन्हा प्रेम, शांतता आणि श्रद्धा मिळाली. दैवी रूप कठोरही असते. दैवी रूप कठोरही असते आणि कोमलही. पण भक्ताला सुखविण्यासाठी देव नेहमी कोमलता दाखवतात. श्लोक 52. कृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, तुला जे रूप पाहायला मिळाले ते अत्यंत दुर्लभ आहे. देवता, ऋषी, संत, योगी जन्मजन्म साधना करूनही असे रूप भेटणे दुर्लभ आहे. भावार्थ, कृष्ण अर्जुनाला दाखवत आहेत की तुम्ही साधारण योद्धा नाही. तुम्ही साधारण योद्धा नाही. कृष्ण अर्जुनाला आठवण करून देतात, तुझ्यातही ताकद आहे, तुझ्यातही शक्ती आहे, तू ही योद्धा आहे चांगला. तुम्ही दैवी कार्यासाठी निवडलेले व्यक्ती आहात. काही अनुभव व्यक्तीला अचानक नाही मिळत, तो त्याच्या कारणाने, पात्रतेने आणि दैवी कृपाने मिळतात. श्लोक 53. कृष्ण म्हणतात, हे रूप वेद पठनाने, यज्ञाने, तपाने, दानाने किंवा साध्या धार्मिक कर्मांनी कोणाला मिळत नाही. दैवी अनुभव फक्त बाहेरची कर्मकांडे करून मिळत नाहीत. ते मनाची शुद्धता, सच्चा भक्तिभाव आणि दैवी कृपेने मिळतात. जीवनातील शिकवण, देवाकडे जाणारा मार्ग बाहेरच्या विधीने नव्हे तर अंतर्मनाच्या स्वच्छतेने उघडतो. श्लोक 54. कृष्ण म्हणतात, अर्जुना, हे माझे रूप फक्त भक्तीने समजू आणि पाहू शकतो. भक्ती, श्रद्धा, प्रेम यांच्याशिवाय दैवी रूपाचं दर्शन होत नाही. भावार्थ, कृष्ण अतिमहत्त्वाचे तत्वज्ञान सांगतात. भक्ती मार्ग हा देवाकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे. ज्ञान, तप, कर्म सर्व मार्ग चांगले आहेत, पण भक्ती सर्वात सौम्य आणि थेट आहे. जीवनातील शिकवण, मनातून केलेलं प्रेम, श्रद्धा ही सर्वात मोठी साधना आहे. श्लोक 55. अत्यंत सविस्तर पाहूया. हा अंतिम आणि शेवटचा श्लोक आहे. कृष्ण म्हणतात, जो मनुष्य माझ्यावर प्रेम करतात, माझ्या कार्यात स्वतःला वाहतात, शांत मनाने, निस्वार्थपणे, आसक्ती सोडून, द्वेष, मोह दूर ठेवून माझे स्मरण करतो, तोच माझ्याकडे येतो. तोच मला प्रिय आहे. तोच मला प्रिय आहे असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. हा अध्यायाचा निष्कर्ष कृष्ण सांगतात की भक्ती कशी असावी, निस्वार्थ असावी. भक्ती हे प्रेमळ असावी. निस्वार्थ कर्म, नम्रता, श्रद्धा यामुळेच परमात्मा प्राप्त होतात. नुसती देवपूजा करून, नुसती पूजा करून काही मिळणार नाही, तर तुमचं निस्वार्थ कर्म, श्रद्धा असणं खूप महत्त्वाचं आहे.
जो मनात चांगुलपणा ठेवतो, कोणाशी वैर ठेवत नाही, कर्तव्य निस्वार्थीपणे करतो आणि देवावर प्रेम करतो, त्याला जगात काहीही थांबवू शकत नाही. अध्याय 11 आपल्याला दाखवतो की विश्व कसं चालतं, दैवी शक्ती कशी कार्य करते आणि माणूस फक्त एक माध्यम आहे. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील भागात आपण अध्याय 12 भक्तियोग समजून घेणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.